संजय देशमुख, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, श्री आमचे पत्रकार बांधव श्री शंकर जोगी यांच्यावर मूर्तिजापूरच्या टोल नाक्यावरती टोल टॅक्सच्या लोकांनी हल्ला केला। त्या हल्ल्याचा सगळ्या संघटनांनी निषेध केला। लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून सुद्धा या हल्ल्याचा निषेध आहे। तर त्यांचं निवेदन घेऊन आम्ही इथे आज राज ठाकरेंना भेटायला आलो होतो। आम्ही पत्रकार लोक कोणत्या नेत्याच्या मागे लागणारे कधी नसतो, पण राज ठाकरे भेटतील अशी अपेक्षा होती। इथल्या लोकलच्या सगळ्या मनसे पदाधिकाऱ्यांनाही विनंती केली की आम्हाला निवेदनासाठी भेटायचं आहे, पण राज ठाकरेंची भेट होऊ शकली नाही। आणि ही असे हे आम्ही खूप नेत्यांकडे आम्ही जातो, पण एवढ्या लवकर असं इतक्या वेळ कुठं थांबावं लागत नाही। ते राज ठाकरेंच्या भेटीसाठी आज थांबावं लागलं। तर त्यांची भेट न घेता इथून परतलो, परंतु शंकर जोगी यांच्यावर झालेला जो हल्ला आहे, पत्रकार कोणत्याही संघटनेचा असो, पत्रकारावर हल्ला होणे हे त्या गोष्टीचं सोल्युशन नसते। त्या टोल टॅक्सच्या लोकांनी मगरुरी करून त्यांच्यावर हल्ला केला, ही गोष्ट खरोखर निषेधार्ह आहे। आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो आणि सर्व अधिकारी लोकांना विनंती करतो की या हल्ल्याची दखल घेऊन पत्रकार संरक्षण कायद्यानुसार आरोपींवर कारवाई केली पाहिजे। अनेक ठिकाणी असं चित्र दिसतं की पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम वापरला जात नाही। ते का वापरलं जात नाही हा माझा प्रश्न अधिकाऱ्यांना आहे। पत्रकारावर हल्ला जो कायदा जो बनलेला आहे, पत्रकार संरक्षण कायदा, तो पत्रकारासाठी बनलेला आहे आणि पत्रकारावर ज्यावेळी हल्ला होते त्या कायद्याचा वापर पोलीस अधिकाऱ्यांनी केला पाहिजे। पण पत्रकार संरक्षण कायद्याला दडपलं जातं आणि पत्रकारावर जो अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात अधिकारी लोकांकडूनही आजकाल सहकार्य मिळत नाही। ही लोकशाहीमध्ये फार दुर्दैवाची गोष्ट आहे।